नाव सर्च केलं तर माझं नाव होतं. आणि जे आम्ही जेवताना असे उठलो, पप्पा दादा आम्ही सगळे आमचे ताटात जेवण असताना आम्ही असे उठलो, सगळ्यांना मिठी मारतो, पप्पा मी पोलीस झाली. दादा पण खुश, पप्पा पण रडायला लागले. मी बोलली आता रडू नको, झाली ना तुझी मुलगी पोलीस बरा. तर थोडं एकदम आनंदा टाईप होतं. आणि पप्पांनी जेवण वगैरे ठेवलं, बोलते बाई तू जो मला शब्द दिला होता ना तो खरा केला. आणि ते सगळं, आणि पप्पा तिकडे रडताना पण बोलतात की मी आप्पांचे पण खूप आभार मानेन की त्यांच्या मुले आज माझी पोरी झालेली आहे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी इथे म्हणजे माझी पोरी झाली. जिजाऊ संस्थेमुळे वैती कुटुंबाच्या आयुष्यात आज हा आनंदाचा क्षण आलाय. पालघर जिल्ह्यातील वेढी गावातील रहिवासी असलेल्या ऐश्वर्या वैतीच्या आयुष्यात लहान वयातच दुःखाचं सावट आलं. ती अवघी 2 वर्षाची असतानाच तिच्या आईचं निधन झालं. या धक्क्याने संपूर्ण वैती कुटुंब कोलमडून पडलं. या परिस्थितीसमोर हार न मानता या कुटुंबाने नव्याने उभं राहण्याचा निर्धार केला. ही 2 वर्षाची एक मुली होती, 1 का 2 वर्षाची होती, बस लहान एकदम मुली. तर ती मुली आता बायको गेल्यानंतर ही पोरं वाढवायची कशी ते मोठं माझ्यावर दबाव पडला. तर कसं काय करायचं, आई होती माझी, आई जेवण बिवण करायची, मी माझं हे करून हे करायचं. तर हा मोठा पोर माझा 6वीला होता आणि हा 3रीला काय होता, आणि एकदम बारीक. आईच्या निधनानंतर ऐश्वर्याच्या वडिलांनी पडेल ती कामं केली. कष्टाची कोणतीही लाज बाळगली नाही. लेकरांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. एकमेकांना आधार देत वैती कुटुंबाने संकटाशी 2 हात केले आणि या आयुष्याला पुन्हा उभारी दिली. पण तिने कसं आमचा सांभाळ करणं म्हणजे सुरुवातीपासून ते आतापर्यंत ती सर्व बघायची. म्हणजे जेव्हापासून आम्ही लहान होते, म्हणजे आमची बहुतेक आईनी 6-7 वर्षात असताना आई ऑफ झाली. त्याच्यानंतर जो सांभाळ होता तो आजी सांभाळायची. आजी कुठे बाहेर गेली तर तिच्या हातात असायचा. तर आम्ही एकत्र असं मिळून ते पूर्ण घर सांभाळायचं. की तिने पूर्ण प्रवास जो आहे छोट्यापासून लहानापासून आतापर्यंत तिने जो केलेला आहे तो खूप कठीण आहे, फार हे आहे. म्हणजे सोबत आम्ही एकत्र शाळेत जायचं. छोटे असताना आम्ही तिचे केस किंवा कपडे वगैरे जे काय असेल ते पूर्ण करायचे. डबा वगैरे टिफिन असेल ती करायची आणि एकत्र शाळेत जायचे. जाताना सोबत जायचे, येताना सोबत यायचे. असं करून आम्ही ते पूर्ण केलं. त्याच्यानंतर ती अशी करून एक दिवस जॉबला लागली की दादा बरं मला जॉबला विरारला आहे, मी विरारला जॉबला जाते. 2 महिने तिने जॉब केला. त्याच्यानंतर म्हणते दादा खूप टाइम जाते, सकाळी जायचं संध्याकाळी यायचं, पूर्ण दिवस जातो. पुन्हा घरात येऊन कपडे पाणी जे काय असेल ते कामं करायची. म्हणजे तिचं फार ते होतं. तर मग ती सांगते दादा जिजाऊ अकॅडमीमध्ये मी जाईल. घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती. अनेक अडचणी वाट्याला आल्या, पण ऐश्वर्याने शिक्षणाची साथ कधीच सोडली नाही. कोणत्याही संकटांना न घाबरता ती सातत्याने पुढे जात राहील. शिक्षणाच्याच जोरावर आयुष्य बदलायचं असा निर्धार तिच्या मनाशी पक्का झाला होता. तर 1 वर्षाची असताना आई ऑफ झाली. तर बाबांनी आणि भावांनी जास्त सांभाळले. आजी होती माझी, ती 2024 मध्ये ऑफ झाली. तर तिने सांभाळलं आणि ती गेल्यानंतर 7वी-8वी नंतर सगळी कामं माझ्या अंगावर पडली. जी मी सांगत होते ना की ते माझी खेळण्याचं वय होतं, एक सगळं सांगतात फिरण्याचं वय होतं, तिकडे माझ्या हातात भांडी कपडे लत्ता सगळं हे करायचं आलं. शिक्षण घेत असतानाच ऐश्वर्याने खाकी वर्दीचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे तिला नोकरी करावी लागली. कुटुंबाचा हातभार लावताना तिचं स्वप्न काही काळ मागे पडलं. पण स्वप्न विसरण्याऐवजी तिने योग्य वेळ साधत पुन्हा पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात केली. एक मनात जिद्द होती आणि तसंच रात्रभर स्वप्न पडायचं काहीतरी बनायचं आहे. मग कशाला हे जॉब आणि हे करते मी 2 पैशासाठी. माझे भाऊ खंबीर आहेत, माझा बाबा खंबीर आहे माझ्या पाठी, मग कशाला मी बनू एवढं. तर मग ते सोडून दिलं. ऐश्वर्याच्या आयुष्याला निर्णायक वळण मिळालं ते शिवजयंती उत्सवातील एका रॅलीमुळे. याच रॅलीमध्ये तिला जिजाऊ संस्थेच्या मोफत पोलीस भरती प्रशिक्षणाची माहिती मिळाली. ही माहितीच तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली. एक दिवस होता शिवजयंतीचा. मी शिवजयंतीची रॅली आमच्या गावातून फिरले, काहीतरी 2023 मध्ये आय थिंक. तेव्हा शिवजयंती रॅली फिरली तर मी पण त्या रॅलीमध्ये होते. रात्रीचे दिवस होता आणि माझी एक फ्रेंड होती, ती पण माझ्यासोबत होती. ती मला बोलली की ऐश्वर्या बोलते तू पोलीस भरती देणार होती ना. तिला मी बोललेली की माझं स्वप्न आहे पोलीस भरती द्यायचं वगैरे. तर सांगते मी हां मला द्यायचं आहे. तर म्हटले ठीक आहे बोलते, एक जिजाऊ अकॅडमी आहे बोलते.
तर मी बोलली जिजाऊ अकॅडमी, म्हटलं कुठे? तर बोलते पालघरला मोफत आहे. तर मी बोलली ठीक आहे बघूया. नंतर मी थोडीशी माहिती तिच्याकडनं घेतली, तिला सर्व माहिती होती त्याच्याबद्दल, तिच्याकडनं थोडीशी माहिती घेतली मी. आणि नंतर एक दिवस मी थोडा विचार केला, नंतर बाबांच्या कानावर टाकलं, बाबा असं असं आहे तर मी जाऊ का जिजाऊमध्ये? तर त्यांनी मला कुठलाच म्हणजे हे ना बंधन न ठेवता ते बोलले की ठीक आहे तू करू शकते, बोलते जाऊ शकतेस, कारण त्यांनी एक विश्वास ठेवला माझ्यावर की आज मुलगी इथपर्यंत बोलली आणि ती कधीपासून बोलत आले पप्पा काहीतरी करायचं, बाबा काहीतरी करायचं, काहीतरी बनायचं आहे, तर ठीक आहे पोलीस भरतीचं आहे मोफत, तू जाऊ शकते. कुटुंबाची जबाबदारी आणि स्वतःचं स्वप्न या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत ऐश्वर्याने पोलीस भरतीची तयारी सुरू केली. दिवसभर काम आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास, त्याच सोबत शारीरिक सराव असा तिचा दिनक्रम बनला. याच अथक परिश्रमांनी तिच्या यशाचा पाया रचला. पॉसिबलच नव्हतं माझ्यासाठी. सकाळी 4:30ला उठून दादांचा टिफिन बनवून माझं सगळं करून मग मी 6 वाजता ग्राउंडवर जात होती. मग 6 वाजता ग्राउंड करून 9 वाजेपर्यंत ग्राउंड संपून माझं मग पुन्हा लेक्चरला 1.5 तास बसायची. लेक्चरवरून पुन्हा घरी येऊन दुपारी जेवण करून मग पुन्हा माझे कपडे लत्ते भांडी सगळं करून मी रात्री फक्त मला 10:30 वाजून ते रात्री 1 वाजेपर्यंत मला असा टाइम भेटत होता की जिथे मी स्टडी करू शकत होते. मला तेवढाच फक्त वेळ भेटत होता स्टडी करायला. मी त्याच्यामध्ये थोडं भेटेल तेवढ्या वेळामध्ये स्टडी करत होते. पोलीस भरतीची तयारी करताना सुरुवातीला तिला अपयशाचा सामना करावा लागला. अनेकदा ती खचली, पण जिजाऊ संस्थेतील शिक्षक तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी केवळ अभ्यासच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही तिला सक्षम केलं. याच आधारामुळे मी नक्की यशस्वी होऊ शकते हा आत्मविश्वास तिच्यामध्ये निर्माण झाला. एक जिजाऊवाल्यांनी ना तिथे मला एक आत्मविश्वास निर्माण करून दिला. मी फक्त तिथे गेलेले एक माझं बघायला की मी एक करू शकते, पण तिकडच्या जे म्हणजे सांगतात त्या झोनमध्ये असा एक पॉझिटिव्हनेस भेटला मला. तिकडचे लोक आणि जेव्हा त्यांचा जे आप्पा वगैरे येत होते आणि अरविंद सर वगैरे आमच्याशी भेटून बोलत होते ना, तेव्हा असं एक पॉझिटिव्ह फिटनेस वाटत होतं की अरे इथे नाही काहीतरी आहे. आणि जेव्हा आम्ही त्यांच्या मेन इथे गेलो झडपोलीला, तिथे पण आम्हाला असं जाणवलं की इथे मुलं ही सगळी म्हणजे ज्यांना काहीच नाही करता, त्यांची स्वप्न नाही पूर्ण करतायत, ती तिथे स्वप्न पूर्ण होत होती. आणि ते फक्त झाले जिजाऊ संस्थेमुळे. आणि मी पण आज जिजाऊ संस्थेमुळेच झाली आहे. आज खरंच सांगते त्यांच्यामुळे काहीच म्हणजे असं हे नाही, पण त्यांनी जे मोफत सगळं दिलेलं आहे, मोफत मुलांना प्रशिक्षण दिलं आहे, समाजसेवेसाठी जे काही केलं आहे ना, त्याच त्यांच्यामुळेच झालेलं आहे. 2026च्या पोलीस भरतीतील शारीरिक चाचणीत ऐश्वर्याने यश मिळवलं. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत लेखी परीक्षाही उत्तीर्ण व्हायचंच असा तिने निर्धार केला. मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने अखेर दोन्ही टप्पे यशस्वीरित्या पार पाडले. तर म्हटलं जिजाऊच्या लॅबमध्ये गेले आणि तिकडे पण थोडं मोटिवेशन भेटलं, कारण तिथे पण मुलं 3-3, 4-4 वर्ष झालेली मुलं अभ्यास करत होते आणि भरती देत होते. ते मग त्यांचं एक वाटलं अरे आपण तर दुसरीच भरती देतोय तरी सुद्धा आपण पाठी का अभ्यास करायला का एवढं घाबरतोय. पण त्यांचं एक मोटिवेट बघून म्हटलं करायचं. असं करून मी माझे 1.5-2 महिना घालवला आणि मी भरतीमध्ये गेले आहे, परीक्षा द्यायला गेले. तिथे पण फक्त आठवलं बाबांचा चेहरा, आठवला सगळं. मी घेतलेली मेहनत, माझे ग्राउंडवर मी जेव्हा 800 मारून पडत होती ना, ती बघितलेली माझी मेहनत, मी अभ्यास करताना झोपून जायची, ती माझी मेहनत मी डोळ्यासमोर आठवली. आणि फक्त एवढंच ठेवलं मनामध्ये की नाही काहीतरी बनायचंच आहे, काहीतरी आता इथपर्यंत आलंय ना, तर आता हे लेखी परीक्षामध्ये नापास नाही व्हायचं आहे. अखेर ऐश्वर्याच्या अथक कष्टाचं चीज झालं. आपल्या सामाजिक व्यवस्थेत आजही अनेक ठिकाणी मुलींचं आयुष्य म्हणजे चूल आणि मूल यापुरताच मर्यादित मानलं जातं. मात्र जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी ग्रामीण आदिवासी भागातील मुलींना स्पर्धा परीक्षा आणि सरकारी सेवेत जाण्याची समान संधी उपलब्ध करून दिली. या संपूर्ण प्रवासात साथ दिल्याबद्दल ऐश्वर्या जिजाऊ संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करते. मी जिद्द सांगितलेली पप्पाने ती कंप्लीट केलंय. तर पप्पाने पण एक तिकडे मिठी मारली, ते माझ्यासाठी खूप खूप मोठं होतं. आज ते फक्त झालं एक माझ्या भावांमुळे, माझ्या पप्पांमुळे आणि एक जिजाऊ संस्थेमुळे, कारण त्यांचं एक मोठं भक्कम साथ होती माझ्या पाठी, म्हणून त्या आज इथपर्यंत आले. मी नाहीतर मी सांगतात ना, माझं आता 12वी नंतर लग्न झालं असताना कुठेतरी भांडे कपडे घासतच असते मी, एक मुलबाळ घेऊन बसली असती. कारण ग्रामीण भागात मुलींना जास्त हे माहिती नाही. आणि सांगतात ना त्यांचं शिक्षण 10वी कंप्लीट 12वी कंप्लीट झालं का त्यांचं लावून देतात लग्न, आणि लग्न लावून दिलं का मग 1 वर्ष ती बिचारी पोरं घेऊन बसतातच. आणि रियालिटी आहे, माझे सुद्धा मैत्रिणी झालेल्या आहेत असा. कालपर्यंत घरकाम, भांडी घासत
आणि कपडे धुत कुटुंबाला हातभार लावणारे हे ऐश्वर्याचे हात आता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत. तिचा हा प्रवास केवळ एका पोलीस भरतीचा नाही, तर प्रतिकूल परिस्थितींवर मात करून स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीचा आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कोणतंही स्वप्न अशक्य नसतं. हे ऐश्वर्या वैतीने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवलंय.